शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्या वाहनावर अज्ञातांनी रात्रीच्या वेळी दगडफेक करून गाडीचं नुकसान केलंय। राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। हिंगोलीचे ठाकरे शिवसेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्या गाडीवर रात्रीच्या वेळी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। हा हल्ला राजकीय वैमनस्यातून केला असून निर्जीव वाहनावर का हल्ला करतात, दम असेल तर माझ्याशी लढा, मी न भिणारा ठाकरे शिवसेनेचा मुस्लिम मावळा आहे असं म्हणत ठाकरे शिवसेनेचे शिवसेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। गाडीवर अज्ञातांनी रात्री हल्ला केला। या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंगोली शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली। हे बघू शकता, ही माझी गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे माझी। माझं जिथं वास्तव्य आहे तिथे पाठीमागं, घराच्या पाठीमागं गाडी ड्रायव्हर पार्क करतो। सकाळी जेव्हा आता आम्ही बाहेर रोजच्या आपल्या शेड्यूलनुसार निघायसाठी ड्रायव्हर आला, तर ड्रायव्हरनं बघितलं की गाडीचं काच अक्षरशः फोडून टाकले। बघा, हे फॉर्च्युनरचा काच एवढा टफन, एवढं मजबूत आहे की साध्या एका किलोच्या गोट्यानेही त्याला काही होत नाही। तिथं मी जाग्यावर बघितलं तर मोठमोठे गोटे इथं टाकलेले होते। मी लगेच आपले जे ठाणेदार आहेत मोदी साहेबांना मी संपर्क केला आणि त्यांना घटनेची माहिती दिली की असा प्रकार घडलेला आहे। साहेब म्हणले रितसर तक्रार देऊन द्या। पण काय कारण असं? काय राजकीय वैमनस्य, ज्या लोकांना वाटतं, विचार ज्यांचा दाबता येत नाही, त्यांना अशा प्रकारे त्रास देण्याचं काम सुरू आहे। त्यांना मला आपल्या माध्यमातून खुलं आव्हान द्यायचं आहे की निर्जीव गाडीवर कशाला जोर आजमावताय। धमक आणि हिंमत असेल तर तुमच्या अंगात खरंच तुमच्या बापाचं रक्त असेल तर वसीम देशमुखला समोरासमोर येऊन भिडा ना, मग दाखवतो गावगाड्यातून आलेला एक शिवसैनिक, रांगडा शिवसैनिक कसा असतो। तर राजकीय वैमनस्य आहे, विचारांची लढाई आहे। आम्ही कुठं दबत नाही आहोत, सगळे सामदाम दंडभेद सगळे आमच्यावर करून बघितले, पण आवाज कुठंच दबत नाही। शिवसेनेचा आवाज दबत नाही, वसीम देशमुखचा आवाज दबत नाही। अशा प्रकारे छळण्याचा, मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे। हे कास्त दुरुस्त होऊन जाईल। वरिष्ठांशी काही चर्चा झालेली आहे का? माहिती दिली का तुम्ही पक्षप्रमुख किंवा? नाही, आणखी काय माहिती दिली नाही। मला निदर्शनास आल्या मी लगेच ठाणेदार साहेबांना माहिती दिली आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देतोय। आता रितसर तक्रार देतोय, त्याच्यानंतर पुढे देऊ ना, वरिष्ठांना माहिती देऊ।